मार्गशीर्ष महिना संपायला जेमतेम 4 ते 5 दिवसच उरलेले आहेत आणि परवा एक आम्ही मंदिरमध्ये जेवायला गेले होते। तिथे बिन कांदा लसणाचं पुलाव भात आणि वांग बटाट्याची भाजी बनवलेली होती। वांग बटाट्याच्या भाजीसाठी कोणतेही वाटण केलेलं नव्हतं आणि तशीच थाळी मी बनवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि विश्वास ठेवा की ही थाळी एकदा तुम्ही बनवून बघा, खूप मस्त लागते, खूप टेस्टी लागते आणि जेमतेम 15 ते 20 मिनिटांमध्येच बनवून होते जर थोडीशी आधी तयारी केलेली असेल तर। आणि तीच ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते। त्यासाठी सगळ्यात आधी मी आहे ना इथे 7 पेले तांदूळ भिजायला ठेवते अगोदरच पाण्यामध्ये अर्धा तास आणि आता स्वच्छ धुवून घेणार आहे, भिजायला ठेवणार आहे आणि या तांदूळाच्या दुप्पट आपण पाणी जेव्हा भात शिजवणार आहोत ना तेव्हा घालायचं आहे। तर सगळ्यात आधी तर मी हे तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि असेच फक्त जास्त पाण्यामध्ये भिजायला ठेवून दिलेले आहेत। सोबतच आता भाज्या इथे मी घेतलेल्या आहेत, फ्लॉवर, टोमॅटो, बीन्स आणि मटार आणि एकीकडे पातेल्यामध्ये पाणी सुद्धा मोजून तापायला ठेवलेलं आहे। आता हे बीन्स आहेत ना ते सोलून घेते मी इथे आणि फ्लॉवर सुद्धा आता लगेचच मी कट करून घेणार आहे। तर इथे ना मी माझ्याकडे एक तांदूळामध्ये वाटी ठेवलेली आहे माझ्या अंदाजाने, तर एक वाटी म्हणजे एक माणूस असं मी धरते। तर त्या मानाने मी 7 पेले घेतलेले आहे, म्हणजे 10 जणांसाठी हा असा पुलाव भात होतो तयार। आणि हे जे तांदूळ मी घेतलेले आहेत, वापरलेले आहेत ना, तो कोणताही बासमती तांदूळ वगैरे वापरलेला नाही आहे, तर चांगल्यातला जो आपण बिना रेशनचा फक्त घरामध्ये जो भातासाठी वापरतो तोच तांदूळ मी घेतलेला आहे। कारण बासमती तांदूळाचा पुलाव भात आहे ना तो थोडासा जाजतो। तर इथे फ्लॉवर मी कट करून घेतला आणि गरम पाण्यामध्ये मीठ घालून भिजायला ठेवून दिला, म्हणजेच कसं त्याच्यामध्ये एखादी अळी वगैरे चिकटलेली असेल तर ती निघून जाईल। लगेचच इथे मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो फक्त लाल घ्यायचा आहे। आता एक कढई गॅसवरती ठेवून घेतली आणि इथे मी 1 इंच आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता तेल चांगलं पळीभर टाकून घेतलेलं आहे। गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली, मोहरी तळतळली की जिरं घातलेलं आहे, लगेचच बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा घालून घेतलेला आहे आणि 4 ते 5 तेजपत्ता घातलेला आहे, थोडंसं चमचाभर हिंग घालून घेतलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। आता इथे ना मी 2 मिरच्या अशाच हाताने मोडून टाकते, या मिरच्यांमुळे सुद्धा छान अशी चव येते भाताला। आणि टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट थोडा लवकर पोळला जावे यासाठी तुम्ही थोडंसं अर्धा चमचा पाव चमचा मीठसुद्धा घालू शकता। तर मी इथे पाव चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि आल्याचा थोडासा कडवटपणा आणि खमंग वास सुटेपर्यंत आपण या टोमॅटोवरती परतवून घ्यायचं आहे। तर आता टोमॅटो बघाल तुम्ही ते सॉफ्ट झालेलं आहे, हे बघा। आता लगेचच आपण ज्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत त्या निथळून घालायच्या आहेत। तर मी आता या भाज्या निथळून घालते। लगेचच मी इथे फ्लॉवर सुद्धा निथळून घेते आणि तोही घालून घेते आणि चांगलं मिनिटभर आहे ना आपण या भाज्या या तेलामध्ये या मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। तर आता मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा घरचं लाल तिखट घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे रेडीमेड पुलाव भाताचा मसाला घेतलेला आहे। पुलाव भात मसाल्याची पावडर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा साधारण मिनिटभर मी परतवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण पाण्यामध्ये ठेवलेला जो तांदूळ होता ना तो निथळून घेतलेला आहे मी आणि तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि हा तांदूळ जो आहे ना तो सुद्धा या मसाला म्हणजे प्रत्येक दाण्याला आहे ना या मसाल्याचं चांगलं असं कोटिंग झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपण परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि आता मी हा तांदूळ आहे ना अगदी घसाघस असा परतवायचा नाही आहे, नाहीतर तांदूळ तुटतो। तर तांदूळही तुटू द्यायचा नाही, परंतु हा तांदूळ भात चांगला परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी जे म्हणजे तांदूळाच्या दुप्पट पाणी घेतलं होतं मोजून गरम करून ते सुद्धा या तांदूळामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मीडियमच आहे। आता थोडं झाकण ठेवून घेते, म्हणजे जर आपल्याला लवकर भाताला उकळी यायला हवी असेल तर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मध्ये मात्र थोडं हलकं असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे तळाशी भात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर आता हे बघा, तुम्ही इथे पाणी बघाल तर पाणी कमी झालेलं आहे आणि मी इथे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे। तर भात थोडा शिजायला आला ना की आपण तांदूळ चेक करून बघायचा आहे, म्हणजे एखादा दाणा घ्यायचा चमच्यावरती आणि तो चेक करून बघायचा आणि त्यानुसार आपण मीठ घालू शकतो किंवा पाणी घालू शकतो।
आणि मग आता भात पूर्णपणे सुकल्यानंतर मी वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातली आणि मंद आचेवरती भात शिजू दिला. आता तुम्ही बघाल की हा भात जवळजवळ फक्त 5 ते 7 मिनिटातच हा भात चांगलं वाफ आलेली आहे आणि हा भात शिजलेला आहे. एकदम मोकळा दाणा पूर्ण मोकळा झालेला आहे. यातील भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत. आता लगेचच आपण वांग बटाट्याची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी मार्केटची अशी काळी वांगी घेतलेली आहेत मी. आणि तुम्ही कोणत्याही लग्न समारंभात किंवा मंदिरमध्ये वांग बटाट्याची भाजी जर बघितलीत ना, तर त्यातील वांग किंवा बटाटा एकदम मोठा जाडा असतो. तर मी थोडा मध्यम आकाराचाच बटाटा आणि वांग चिरून घेतलेला आहे. आणि सोबतच आहे ना, या भाजीमध्ये 2 असे लाल टोमॅटोसुद्धा मी फोडं करून घातलेले आहेत. हे टोमॅटो आहे ना, त्या भाजीमध्ये खूप छान लागतात याची फोडं टोमॅटोची. आता सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत मी. आणि त्यासोबतच मी एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. तेल तापलं की चांगलं मोहरी तडतडू दिली, जिरं घातलं चमचाभर आणि कढीपत्ता घातला. कढीपत्तासुद्धा छान तडतडला की हिंग घालून घेतलं. लगेचच टोमॅटो घालून घेतलेला आहे. आता तेजपत्तासुद्धा 2-3 पाने घालून घेतलेले आहेत मी. तर आता पूर्णपणे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एका बाजूला मी पातेलीमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आणि यामध्ये आता मी घरचं लाल तिखट, कलरसाठी 1 चमचा कश्मीरी लाल मिरच पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे. आणि या भाज्या आहेत ना, त्या धुवून इथून घेऊन या फोडणीवरती घालून घ्यायच्या आहेत. तर त्या भाज्या चांगल्या पुन्हा एकदा मिनिटभर चमच्याने परतवून छान घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आणि इथे मी आता गोडा मसाला वापरणार आहे. तर गोडा मसाला वापरायचा आहे या भाजीमध्ये, त्यामुळे या भाजीला छान चव येते. तर 2 चमचे मी गोडा मसाला घातलेला आहे या भाजीमध्ये आणि पुन्हा एकदा परतवून घेतलेली आहे भाजी. आणि या कढईवरती झाकण ठेवलेलं आहे खोलगट आणि त्यावरती पाणी ठेवलेलं आहे. गरम जे केलं होतं तेच घातलेलं आहे. आणि आता यामध्ये मी झाकण काढून घेतलं एक वाफ आल्यानंतर आणि ओलं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं 2 चमचे. आणि पुन्हा एकदा ही भाजी छान अशी ढवळून घेतली. आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही झाकणावरती जे पाणी ठेवलेलं आहे ना, तेच पाणीसुद्धा घालू शकता, कारण वाफेने ते पाणीसुद्धा गरमच होतं. आता पुन्हा एकदा भाजी शिजण्यासाठी मी झाकणावरती पाणी ठेवून दिलं. आता ही भाजी छान अशी शिजलेली आहे. तर हे बघा, हा बटाटा छान शिजवून दिलेला आहे. म्हणजे भाजी व्यवस्थित शिजवून द्यायची आहे. भाजी शिजली की चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे. आणि हे बघा, यामध्ये कोणतंही वाटण न घालता हे बघा थोडासा दाटसर असा रस्सा झालेला आहे. आणि ही भाजी थंड झाल्यानंतर हा रस्सा थोडा आणखीन घट्ट होतो. आणि ही भाजी मीठ टाकल्यानंतरसुद्धा मी झाकण ठेवून दिलं, म्हणजे मीठ सगळीकडे छान लागतं. आणि ही बघा, भाजी छान अशी बनवून झालेली आहे. खूप मस्त दिसते, तितकीच चविष्टसुद्धा लागते ही भाजी. ही वांग बटाट्याची भाजी आपण जेवढी साधी बनवू ना, तेवढी छान लागते. आणि इथे बघा, हा पुलाव भातसुद्धा खूप सुंदर झाला आहे. एकदम दाणा अगदी मोकळा झालेला आहे. यासाठी आपण कोणतीही वेगळी स्टेप केलेली नाही आहे. तर आता ही जी थाळी मी बनवलेली आहे ना, साधी सोपी, ती अगदी जेमतेम अर्ध्या तासामध्येच हे बनवून होतात पदार्थ. यासाठी फार कष्ट लागत नाही किंवा फार वेळही लागत नाही. आणि हा भात तर खूपच मोकळा आहे. चमच्यावर घेतल्यानंतरसुद्धा तो असा खाली पडतोय पुन्हा पातेल्यामध्ये. तर हा मी पुलाव भात केलेला आहे बिन कांदा लसणाचा. सोबतच वांग बटाट्याची रस्सा भाजी आणि कोशिंबिरी, पापड, लोणचं बस. आणि जर तुम्हाला नैवेद्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये गोडाचा पदार्थ म्हणून गोडाचा शिरा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे शेवयांची खीरसुद्धा बनवू शकता. आणि आता हा रस्सा बघा, म्हणजे खरं सांगायचं तर हा जो वांग बटाट्याचा रस्सा आहे ना, हा जो भात आहे पुलाव भात, तो थोडा असा सुका लागतो, कोरडा लागतो. आणि म्हणूनच हा वांग बटाट्याचा रस्सा घालून खायचा हा रस्सा आहे, हा भात आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो